जय शिवराय, जय भीम, जय रविदास, जय लहुजी, जय अण्णा. सर्व महापुरुषांना प्रथम वंदन करून आज रोजी कंधार या अशा क्रांतिकारी गावामध्ये क्रांतिकारी विचारासाठी आपण सर्वजण अत्यंत उन्हामध्ये उपस्थित झालात. मोर्चाच्या माध्यमातून चळवळ निर्माण करणारे येथील कार्यकर्ते यांनी मला एक 10-15 दिवसाखाली फोन केला. त्यामध्ये रामराव देवकांबळेजी, पंडित देवकांबळेजी, बालाजी वाघमारे, कैलास कांबळे, बालाजी कांबळे, महेंद्र कांबळे, विलास वाघमारे, सचिन बसवंते या सर्व समाज बांधवांनी, तसेच पंकज वाघमारे, डॉक्टर गायकवाड, घोडजकर, विकास गायकवाड, बापराव वाघमारे, बापराव टेंपे, शिवाजी वाघमारे, घोरपडे परमेश्वर व्यंकटराव घोरपडे यांनी फोन केला आणि सांगितलं की आम्हाला एक उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये मोर्चा काढायचे. मी म्हटलं काय हरकत नाही, परंतु मोर्चा असा काढा की त्या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. गटातटाची देवाणघेवाण करायचं असेल तर मग हा मोर्चा होणार नाही आणि याला कुठलंही स्वरूप येणार नाही. आणि आज आपण महाराष्ट्रामध्ये धोबी का कुत्ता घर का ना घाट का अशी परिस्थिती करून घेतला. कोणीच कुणाच्या सोबत नाही, एकात एक नाही, बापात एक नाही अशी परिस्थिती समाज बांधवाची झाली की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. म्हणून आता मला तुमच्या समोर प्रश्न पडलाय, मी खरं बोलू का बरं बोलू? खरं बोललं की वाईट वाटेल आणि बरं बोललं की बरं वाटेल. बरं वाटलं की खुश होऊन जाचाल आणि खरं बोललं की जरा थोडस कानपिचक्या लागतील थोडेसे. परंतु आपल्यामुळे जर समाजाचं नुकसान होणार असेल आणि जर समाजाचं आपण जर संघटनात्मक नेतृत्व करत असू तर आपण समाजाच्या बाबतीमध्ये निश्चित काय अपेक्षित आहे याच्यावर लढा उभा करण्याची आवश्यकता आहे, याच्यावर विचाराची देवाणघेवाण करण्याची आवश्यकता आहे. तरच तुम्हाला काहीतरी या ठिकाणी यश मिळेल. अन्यथा कितीही जरी ते पापड केलं काहीच कुणाचंही वाकडं या ठिकाणी होणार नाही. आज मला सांगा, या ठिकाणी उपस्थित आमचे डॉक्टर शेकापूरकर सर आहेत, अत्यंत चांगलं मार्गदर्शन करतात. मला वाटलं 1 तासभर ते बोलतील, काहीतरी व्यवस्थितरित्या तुम्हाला मार्गदर्शन करतील. तेही म्हणाले साहेब मला काही व्याख्यानाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करता येईल परंतु मोर्चाला संबोधित करता येणार नाही. त्यांनी खंत व्यक्त केली. आता सचिन भाऊ साठे या ठिकाणी आताच मार्गदर्शन केलं, तेही चळवळीच्या माध्यमातून काम करत आहेत. आता या ठिकाणी बरीच मंडळी उपस्थित आहे. परमेश्वर बेंडेवारजी, भगवान वैरागरजी, सुरेंद्रजी गोडकरजी, या ठिकाणी असे अनेक आपल्या काही, मी आता माझ्याकडे सर्वांची नावं नाही आहेत परंतु माझ्यासोबत आलेले उदगीरच्या काही महिला मंडळ आहेत, त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. आता सर्वांची नावं घेतलो आणि तुमच्यातले बी काही नावं राहिले असतील परंतु मी ते नावं घेऊ शकणार नाही. मी तुम्हाला एवढीच विनंती करेन, आजचा मोर्चा यशस्वी जर करायचा असेल, गटतट बाजूला सारून जर हा उपवर्गीकरणाचा लढा काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तरच सांगा, तरच मी बोलतो. नाही तर काय नाही, उन्हात तुम्हाला तर आपल्याला बघू वाटत नाही. बोलू का नको? आता हा प्रश्न फक्त एका मातंग समाजाचा नाही. उपवर्गीकरणाचा लढा म्हणजे तुमच्या डोक्यात फक्त एकच लक्ष आहे की हे मातंग समाजाचंच लक्ष आहे आणि हे मातंग समाजाच्याच सगळे एकट्या विकासासाठी आहे असं जर गृहीत धरला तर तो आदेश सुप्रीम कोर्टाचा तुमच्या एका जातीसाठी नाही, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? आता हा लढा कशासाठी आहे आणि हा कोणी केला आणि कशा पद्धतीने समोर आला हा सुद्धा समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि मुळात काहीच समजून घेतलं नाही. आता मला या ठिकाणी तुम्हाला सांगायला थोडस जरा मला विचार करून बोलावं असं वाटतं परंतु नावेला जायच्यात सुधारणा करा रामरावजी. आता अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणातली घोषणा करावी, ठीक आहे. आता दुसरा जो महत्वाचा प्रश्न तुम्ही वारंवार, क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास आयोग, हा अभ्यास आयोग नाहीये, आयोग नाहीये. त्याचा साक्षीदार मी आहे जयवंत आवळे साहेब असताना.
हा अभ्यास गट होता, गट. त्याला कंसामध्ये आयोग केलं, परंतु आपण ते काय म्हणतात ना, काय आहे तेच आम्ही समजून घेतलं नाही, त्याला आयोगच म्हणत राहिलो ना आतापर्यंत तेच ओरडतोय. मी वारंवार सांगतोय, अरे हे आयोग नाहीये, हा अभ्यास गट आहे. 4,36,000ची तरतूद होती. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा आयोग राहतो का? नाही ना. आणि त्याच्यामध्ये बरेच काही मूर्ख लोक म्हणतात की त्या आयोगाच्या शिफारशी लागू झालेल्या 64 शिफारशी 68 शिफारशी. हो, कारण हे तुम्हालाही कळालं नाही ना, आम्हालाही कळालं नाही. सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत जेवढ्या 59 जाती येतात, त्या योजनेमध्ये ज्या ज्या काही योजना लागू आहेत आणि ज्या सुरू असतात, लागू होतात, त्याच्यातल्या आवश्यक शिफारशी त्या सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत अगोदरच आहेत. मग आम्हाला सांगितलं गेल्यासारखं की ह्या आवश्यक शिफारशी तुम्हाला लागू केल्या, मग आमचाच पूर्वाश्रमीचा महार म्हणतोय, अरे तुमच्या आवश्यक शिफारशी लागू झालेल्या आहेत, आता काय तुम्हाला पाहिजे? मग म्हणतो नाही आमच्या उरलेल्या पाहिजे. अरे उरलेल्या काय पाहिजे? तर या उपवर्गीकरणाचा लढा असा आहे मित्रांनो. हा पंजाबच्या तिथल्या कम्युनिटीनी कोर्टात केस दाखल केली, रिट पिटिशन दाखल केलं, तिथल्या सरकारच्या विरोधात काही लोक गेले, त्याच्यानंतर ते हायकोर्टात गेलं, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेलं, आणि सुप्रीम कोर्टामधून अनुसूचित 59 जाती ह्या महाराष्ट्रात आहेत. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जातीचा आकडा आहे, वेगवेगळ्या जातीची नावं त्या ठिकाणी तब्दील आहे. आता आपल्याकडे कोणत्या कोणत्या जाती आहेत ह्या तुम्हाला सगळ्यालाच माहित आहेत. 59 जाती आहेत. त्याच्यात प्रामुख्याने कोण आहे तर पूर्वाश्रमीचा मांग मातंग, या ठिकाणी पूर्वाश्रमीचा महार, आजचा बौद्ध, नवबौद्ध, पूर्वाश्रमीचा चामार, आजचा चर्मकार, पूर्वाश्रमीचा ढोर, आजचा ककया, मांगारुडी, मेहतर, बुरुड, वाल्मिक, मालाजंगम, हिंदू खाटीक, अशा 59 जाती आहेत. आणि ह्या 59 जातीपैकी ज्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या, ज्याला घटनेने आरक्षणाची तरतूद का लागू केली तर पूर्वाश्रमीचा महार आणि पूर्वाश्रमीचा मांग, गाव जेले हनुमान भार अशा पद्धतीच्या 2 जाती बाहेर असतात. ऐकायला आडवी ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये ह्या अस्पृश्य असलेल्या समाज बांधवाचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीत समाजाच्या नावाचा नामोल्लेख करून त्याला आरक्षण लागू करण्यात आलं. आता यामध्ये प्रश्न असा उपस्थित होतो आता की आपल्याला आरक्षण लागू झालं खरं, आज देशाला आझादी मिळून 80 वर्ष होत आहेत, 79 वर्ष पूर्ण झाली, आणि बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा घेतली कधी? 14 ऑक्टोबर 1956 साली. आज त्याला किती दिवस होत आहेत? तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्याकडे म्हणजे कोणी असं म्हणायला नको की किती वर्ष झालेत आता बाबासाहेबांच्या धर्मांतराला. 70 वर्ष 4 महिने 15 दिवस आहे आज. किती? 70 वर्ष 4 महिने आज या ठिकाणी 15 दिवस आहे. परंतु पूर्व आश्रमीचा महार आज आपल्या सोबत कट्टरपंथी आपल्या विरोधक म्हणून त्या ठिकाणी लढताना दिसतोय. हे कशाचं कारण आहे हे शोधा. हे खर तर बाबासाहेबांच्या पुण्याईने तुम्ही आम्ही सगळे जगतोय, आणि ते फक्त एवढंच म्हणतात पूर्वाश्रमीचे महोदय म्हणणारे आता जे महार महोदय की बाबासाहेब आमच्या बाप आहे म्हणतात. मी तुम्हाला कंधार मधून सांगू इच्छितो, बाबासाहेब पूर्वाश्रमीच्या महाराचा आणि बौद्धाचा एकट्याचा बाप कधीच होऊ शकत नाही, कधीच. जर बाबासाहेब तुम्हाला कळाले असते, जर बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धाची जी प्रतिज्ञा स्वीकारलेली आहे, ज्या धम्माची दीक्षा घेतलेली आहे, त्या धम्माचा विचार काय आणि काय बोलता? आता आमचा सचिन भाऊ बोलला, अरे तुम्ही काय बोलता मूर्खासारखे, काय तुमची भाषा आहे, कशा पद्धतीने तुम्ही आग्रह करताय? लाज वाटते आम्हाला, लाज तुमच्याकडे बघितल्यानंतर. आणि बाबासाहेबांची जर औलाद म्हणून जर तुम्ही जर असं तोंड सुख घेण्याचा पाप कराल तर ही गुन्हेगारी जमात असलेली 1871ची मातंग समाज आहे. आम्ही झोपलेल्या फेसालेल्या पुतळ्यासारख्या म्हटलं चुकीचं ठरणार नाही. कुठं चावा घेऊ ते पत्ता लागणार नाही, पहिलं सुधारणा करून द्या, सुधारणा. मान्य आहे का नाही? अरे किती दिवस आम्ही ऐकायचं? आम्ही म्हणतो तुम्हाला आम्ही मोठे भाऊ, तुम्ही आम्हाला लहान भाऊ समजून घ्यावं, आणि मात्र तुम्ही या ठिकाणी तेल घालण्याचं काम करताय.
शिकले नाही म्हणतात, ठीक आहे शिकलं नाही म्हणून तर ते उपवर्गीकरण आहे. तुमच्या काही बापाच्या घरचं द्यायचं का ते काढून? काय कोणाच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मागतात का? अख्ख्या महाराष्ट्रातल्याच नाही तर अख्ख्या भारत देशातल्या अनेक राज्यांनी त्या ठिकाणी हा उपवर्गीकरणाचा लढा त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे, लागू केलेला आहे. आणि ह्यांच्याच पोटात वायगोळा का सुरू आहे का हे शोधा, तुम्हाला कळेल. हा प्रश्न ह्या उपवर्गीकरणाच्या विषयाचा नाही आहे. हा प्रश्न बाबासाहेबांनी 70 वर्ष आज या ठिकाणी 4 महिने 15 दिवस झाल्यानंतर सुद्धा पूर्वाश्रमीचा महार फक्त तोंडाने म्हणतोय बौद्ध, तोंडाने म्हणतोय नवबौद्ध, परंतु जातीच्या दाखल्यावर काय आहे? काय आहे? काय आहे? कोणता मार? तुम्ही सांगा कोणता मार? अरे महाराच्या पुढाऱ्यानो, दलितानो, मला तुम्ही कधीतरी शहाणपण सांगा. आणि 70 वर्षानंतर सुद्धा तुमची अक्कल ठिकाणावर आली नसेल. आम्ही बाबासाहेबांचे वंशज म्हणून, आम्ही बाबासाहेबांच्या आंबेडकर चळवळीचे नेतृत्व करणारे म्हणून जर तुम्ही एकत्रितरित्या फक्त महाराणी जरी एकत्रित आलो असतो, बाबासाहेबांच्या वंशजांनी जर तुम्हाला एकत्रित केलं असतं आणि आम्हाला सर्व 59 जातीला एकत्रित केलं असतं, तर आज आम्हाला उपवर्गीकरण मागायची वेळ आली असती का रे? आली असती का रे? हे का नाही सांगत तुम्ही? एकात एक नाही, बापात लेख नाही. 7-8 पार्ट्या तुमच्याच घरात, तुमचेच राष्ट्रीय अध्यक्ष. अरे एक थलपती नावाचा विजय थलपती तामिळनाडूला डान्स करत नाचत नाचत कलाकार, पिक्चर सेलिब्रिटी. अरे एक जर सेलिब्रिटी विजय थलपती जर तामिळनाडूचा मुख्यमंत्री होऊ शकते, मी वारंवार सांगितलं होतं. प्रकाश आंबेडकर साहेबांची भेट घेतली, रामदास आठवले साहेबांची भेट घेतली आणि सांगितलं बाबांनो, आमचे तुम्ही नेते आहात, आम्हाला सार्थ अभिमान आहे. जर तुम्ही या महाराष्ट्रातल्या 59 जातीला, अनुसूचित जातीतल्या SC वर्गातील आणि 7% आपल्याला 13% आणि अनुसूचित जमातीतले 7% म्हणजे आदिवासी, या लोकांना जर एकत्रित केलं तर 20% लोक आम्ही एकत्रित येतो. 20%. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला तुम्हाला सगळे एकत्रित विकासाच्या रूपाने आरक्षणाची संधी दिलेली आहे, या 20% जातीला जरी तुम्ही एकत्रित केलं असतो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल मला माहिती नाही, परंतु महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री हे दलिताचा झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन ठणकावून सांगितलं होतं. का नाही तुम्ही एकत्रित येऊ शकलो? आलो का तुम्ही? नाही येऊ शकलो. आजही तुम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या खुर्चीला बसून सौदे करता. सौदे जातीच्या नावावर एक निळा झेंडा समोर दाखवायचा, एका निळा झेंड्याचे वादळ दाखवायचं आणि 59 जाती अनुसूचित जातीच्या आणि 7% अनुसूचित जमातीचे आम्ही नेते आहोत, आम्ही नेतृत्व करत आहोत असं दाखवून आजपर्यंत तुम्ही आमच्या राजकीय व्यवस्थेमध्ये नाही तर शैक्षणिक असेल, नोकरी असेल, उद्योगधंद्यामध्ये असेल, त्या ठिकाणी फार मोठा अन्याय केलाय म्हणलं तर चुकीचं ठरेल का? चुकीचं ठरेल का? अरे मग आम्ही तुमच्या सोबत फक्त आम्ही उपाशी आहोत म्हणून सांगतोय. उपाशी. आमचं शिक्षण नाही झालं, आम्हाला उद्योग नाही, व्यवसाय नाही, म्हणून आम्ही टाहो फोडतोय आणि तुम्ही वरतून मारायचं काम करताय, तुम्ही आम्हाला खतम करायचं काम करताय, तुम्ही आम्हाला धमक्या देताय. अरे आम्ही किती दिवस जगणार आहोत तेवढेच तुम्ही सुद्धा दिवस जगणार आहोत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आईच्या पोटातून गर्भाचा घोडा 9 महिने 9 दिवसाचा जन्माला आला, ते स्त्री असेल की पुरुष असेल, ज्या दिवशी आईच्या जन्मातून जन्माला आला, पोटातून जन्माला आल्यानंतर त्याची 1 दिवस अंत्यविधी बाहेर निघणारच आहे. हे त्रिवार सत्य असेल तर तुमच्या धमकीला न घाबरता तुम्हाला जसाच तसा धडा शिकण्यासाठी आम्ही समर्थ आलो. परंतु हे करण्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल? अरे तुम्हाला एक व्हावं लागेल. हे जे तुम्ही जे ठिगळं लावून जे फिरायला लागला ते बंद करा. 59 जातीसाठी आम्ही मुघल आश्रमीचा महार म्हणतोय, आम्ही 59 जातीसाठी लढा करतोय आणि काय करतोय? एकाच झेंड्याखाली निळं वादळ उभा करतोय. आता तुमचं काय चाललंय खेळ? इथं
कोणी लाल आणलाय, कोणी निळा आणलाय, कोणी पिवळा आणलाय, कोणी काय सफेद आणलाय. अरे हे आपले जे ठिगळे आहेत ना, जोपर्यंत तुमच्या विचारातून हे ठिगळे निघणार नाही, जोपर्यंत तुमच्याकडे हे जे सामाजिक पद निघणार नाहीत, तोपर्यंत ही लढाई तुम्हाला जिंकता येणार नाही आणि यश मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर लढायचं असेल तर एकट्या मातंग समाजासाठी नाही, तर तुम्हाला 59 जातीतला पूर्वाश्रमीचा महार सुद्धा त्या ठिकाणी गावाघरीच गरीब आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला लढा उभा करायचा आहे. चर्मकार सुद्धा त्या ठिकाणी गरीब आहे, त्याच्यासाठी सुद्धा लढा उभा करायचा आहे. आपल्यातला भांग मातंग सुद्धा, भांगारोडी सुद्धा आपला गरीब आहे, त्याच्यासाठी सुद्धा लढा उभा करायचा. याचाच अर्थ 59 जातीसाठी आपल्याला लढा उभा करायचा आहे का नाही? आणि मग जर ते निळवाद म्हणून एका झेंड्याखाली येत असेल तर सचिन भाऊ पुढाकार घ्या सर्वांनी, हे सगळं गटतट बाजूला काढा, काहीच करू नका तुम्ही. आता हे जे गटतट करून जे तुम्ही शोभिवंतपणाची जर या ठिकाणी देखावे करणार असाल तर तुम्हाला आयुष्यात कधी तुम्हाला ह्या समाजाचं दुःख कळणार नाही. हा समाज तुमच्या पाठीमागे जर गटतटाने जर उभा टाकला, समाज जर संघटित होऊ शकला नाही आणि तुमच्या ह्या पापामुळे जर गटतट निर्माण झाले तर तुम्हाला कधीच आरक्षण सुद्धा उपलब्ध होऊ शकणार नाही. आजचीच अधिवेशनातली मला फोनवरची माहिती आहे, 29 आमदार अनुसूचित जातीत येत, 29 आरक्षणाच्या माध्यमातून 24 जण एकत्रित आलेत. आज 24 जण एकत्रित आले. कशासाठी? कशासाठी? उपवर्गीकरण करू नका म्हणून. आता काय करणार आहोत तुम्ही? आम्ही इथं जे लोकांनी लोकांच्या रक्षणार्थ निवडून दिलेल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये 29 लोक तिथं निवडून गेलेले आहेत, त्याच्यातले जवळपास 24 लोक जाऊन आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि सांगतात की आरक्षणाचं उपवर्गीकरण करू नका. आणि जर अशा पद्धतीने जर ते जर उठाव करत असतील तर माझा बबनराव घोलप साहेबांना प्रश्न आहे. बबनराव घोलप सामाजिक न्यायमंत्री म्हणून होऊन गेले, त्यांना चांगला अभ्यास आहे, ते चर्मकार समाजाचे येतात. काही ढोळ समाजातील, ककऱ्या समाजातील माझ्या नेतृत्व करणाऱ्यांना माझी विनंती आहे, आज 59 जातीपैकी पूर्वाश्रमीचा फक्त एक आणि एकच महार म्हणतोय की आम्ही बौद्ध आहोत. 59 जातीमधल्या 58 जातीला माझा प्रश्न आहे की आपण सर्वच आज बौद्ध म्हणून जाहीर केलंय का? करणार आहात का? अशी परिस्थिती जर तुम्ही जर निर्माण करत असाल आणि त्या परिस्थितीतून फक्त मांग हाच तुमचा दुश्मन देत असेल, दुश्मन दिसत असेल तर किती वाईट आहे. वाईट आहे का नाही? कशासाठी हे तुमचे चाळे नखरे? तर माझी विनंती आहे तुम्हाला, खूप काही या ठिकाणी आता उन्हामध्ये मला तुम्हाला त्रास देऊ वाटणं गेले. मी रामरावला सुद्धा म्हटलं होतं एखादी हॉल बघितला असता तरी चालला असतं. आता हे जर उन्हामध्ये जर तडपडून उगं विनाकारण राहू द्या, जर ताप बीप आला तर त्याचा त्रास मला होईल. नको नका मरू. फक्त प्रश्न असा आहे की माझ्या आया बहिणीला माझी विनंती आहे, त्या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये फक्त 2च प्रश्न आहेत, एक शिक्षण आणि शिक्षण घेतलं तर नोकरी, बाकी दुसरं याच्यामध्ये काही नाहीये. आपल्याला अजून सुद्धा काही कळालं नाही, कोणी सांगितलंही नाही. आपल्याला वाटतं उपवर्गीकरण झालं की सगळाच विकास झाला, असं काही नाही. सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत जवळपास वर्षाला 7,100 कोटीचं एका वर्षाचं बजेट आहे राज्याचं. केंद्राचं वगैरे जर पकडलं तर त्याचा हिशोब नाही. 50 ते 60,000 कोटी रुपये प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये शकापूरकर सर त्या ठिकाणी बजेट तरतूद असते, परंतु त्याच्यामधलं 50% सुद्धा बजेट त्या ठिकाणी वितरित केलं जात नाही. बाकी पैसे जिकडे तिकडं डायव्हर्ट केले जातात. ही एक मोठी अडचण आहे. माझी विनंती आहे की ह्या शिक्षण आणि नोकरीच्या उपवर्गीकरणाच्या लढ्याबरोबर सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत जो निधी आहे वर्षाचा जर राज्याचा पकडला 7,100 कोटी पैकी फक्त सुधाकर भालेरावकडे 1,000 कोटी रुपये द्या. 1,000 कोटी मातंग समाजातला एक उद्योजक करून जर व्यापार दृष्टिकोनातून जर सर्वात मोठा नाही करू शकलो तर सुधाकर भालेराव रस्त्यावर मी पाहिजे तिथं उभा टाकून मला ठेचा मी तयार आहे. तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की 1,000 कोटीचं बजेट आहे. किमान पंचवार्षिक योजनेमध्ये आम्हाला 5,000 कोटी रुपये मिळाले पाहिजे. 5,000. सचिन भाऊ तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे फक्त शिक्षण आणि नोकरीसाठी. किती जरी आपण जर इथं जर रांगोळचालन केलं तर त्याच्यातून आपले जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत, जे कमी शिकलेले आहेत, त्यांना जर उभारी द्यायचं असेल
त्यात महिला असतील, युवती असतील, तरुण पोरं असतील, कार्यकर्ते असतील, यांचा सर्वांगीण विकास कशात आहे? तर उद्योजकामध्ये आहे. आणि हे उद्योजक करण्यासाठी आपल्याला त्या सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत 50 ते 60 हजार कोटीच्या बजेट मधला प्रत्येक 5 वर्षाला आणि 5 वर्षामध्ये किमान 5,000 कोटी रुपये द्या. तुम्हाला कुठं समाज त्या ठिकाणी आम्ही उपस्थित उभा करून दाखवू. अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नावर जर आपल्याला लढा उभा करायचा असेल तर तुम्हाला चळवळीच्या माध्यमातून एक संघ व्हावा लागेल. गटतट सगळे तुम्हाला बाजूला करावं लागेल. तुमच्याच आमच्या वचनात राहा. पुढे या ठिकाणी ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे सुद्धा आलेत बीड मधून. म्हणून या सर्वांना या ना पुढे बसा तर बसा. मी उभा टाकले बसा. या ठिकाणी तुम्हाला माझी विनंती आहे की तुमच्या कंधारवर आमची फार नजर आहे. क्रांतिकारी नांदेड जिल्हा आहे आणि क्रांतिकारी लातूर जिल्हा आहे. मराठवाड्यातले सगळे 8 जिल्हे जे करतील ते महाराष्ट्राला दिशा देणार दर्शक म्हणून ते काम करतील. म्हणून मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, कोकण असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, या सगळ्या ठिकाणी वसाहतीत असलेल्या मातंग समाजाला एका झेंड्याखाली येण्याची आवश्यकता आहे. आज निळं वादळ 59 जातीचं फक्त एकच निळा ध्वज घेऊन उद्या तुम्ही बघा 30 तारखेला त्यांचा कुठला तरी झेंडामध्ये दिसतोय का? काळा, पिवळा, निळा, हिरवा, लाल कुठलाच दिसत नाही. काय चित्र आहे ते? अरे ते चित्र जोपर्यंत आपण तयार करणार नाही आणि त्याच्यात तुम्ही सामील होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलंही यश येणार नाही. हे मान्य आहे का नाही? मान्य आहे का नाही? म्हणून तुम्हाला सर्वच संघटनात्मक नेत्याला माझी हात जोडून विनंती आहे. तुम्ही संघटनेचे नेते झालात म्हणजे सगळ्या समाजाचा विकास एक संघटना करते असं नाही आहे. तुम्ही संघटनेचे नेते सगळे एकत्रित या. तुमच्या सोबत एक ध्वज तयार करा. एका ध्वजाच्या खाली तुम्ही अनेक कार्यकर्ते एकत्रित या. व्यासपीठावरून चांगले समाज प्रबोधन करणारे भाषण करा. समाजाला संघटित करा. परंतु समाजाला विघटन करण्याचं काम करू नका. कोणीतरी एक जिल्हा प्रमुख झाला तुमचा म्हणून त्याने म्हणणार माझाच संघटना मोठी. दुसरा एक जिल्हा प्रमुख झाला त्याने म्हणणार माझीच संघटना मोठी. असे जर ठिगळं लावलात तर मग आमचे हे आहेत ते टाइमपास करतील. संध्याकाळी टाइमपास मस्त पैकी घेऊन टाकून झोपतील आणि पुन्हा नंतर समाजाचं काहीच होणार नाही. आणि जर अशा पद्धतीची जर भूमिका जर आपली जर झाली तर तुम्हाला कोणीच कुत्रा सुद्धा विचारणार नाही. अशा पद्धतीची अवस्था आपली बिकट होऊन गेलेली आहे. आज या कंधारमध्ये आम्हाला माहिती आहे एक छोटस प्रकरण म्हणता येणार नाही. फार मोठ्या लढवयामध्ये क्रांतिकारी कार्यकर्त्यांनी 18 लोकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. 18 लोकांनी. एका प्रकरणामध्ये मी त्या ठिकाणी लहान असताना सुद्धा आलो होतो इथे आणि त्या प्रकरणामध्ये 18 लोक घायल होऊन मेलेले. आज त्याच्यातलं एकही शिल्लक नसेल मला वाटतंय. आहे का त्यावर कोणी? अशा पद्धतीचे जर कणखर निराळ छातीचे लढवया भूमिकेचे जर तुम्ही क्रांतिकारी विचाराचे जर कार्यकर्ते असाल तर मला फक्त एक वचन द्या. इथून गेल्यानंतर ह्या सगळ्या संघटना बिंगटण्याच्या सगळ्या नेत्याला सांगा बाबाने हे आता तुमच्या माझ्या एकट्याच्या संघटनेचा नेत्याचा कार्यक्रम नाहीये. हा समस्त महाराष्ट्राचा लढा आहे. हा जर एकत्रितरित्या आपल्याला जर लढायचा असेल तर आम्ही एकत्रित यायला तयार आहोत. तुम्ही बी एकत्रित या. सगळ्याच नेत्याचं स्वागत करू. भांडे साहेबांचं स्वागत करू. सचिनचं स्वागत करू. त्या ठिकाणी आपला गणपतराव त्याचं स्वागत करू. विष्णू भाऊ त्याचं स्वागत करू. काय ह्या सगळे जेवढे सामाजिक संघटना चळवळ म्हणून करणारे विचार आहेत त्यांना सगळ्याला एकत्रित करून एकत्रितरित्या जर आपण जर लढा उभा केला तर आणि तरच आपण काहीतरी मिळवू. नाहीतर मला आता येता इकडून एकदा नारायण गायकवाड ओढायला लागलाय, तिकडून एक जण कोणतं तर ओढायला लागले, इकडे या तिकडे या. काय चाललाय हा खेळ? कसला मोर्चा आहे? कसली चळवळ आहे? कुणासाठी तुमच्या बापाच्या घरच्या चुलतेला भावाला जुने भावाला भावाला काही नोकरी लागणार आहे का? एका संघटनेचाच कार्यकर्ता ते भलं होणार आहे का? म्हणजे कुणाच भलं होणार आहे? सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी लढा उभा करा. माझ्या आया बहिणीनं तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे. तुम्ही आता चिंता करू नका. मी आतापर्यंत फार विचारपूर्वक रस्त्यावर उतरलो नव्हतो. इमानदारीने सांगतो माझी आई जिवंत नाहीये, बाप जिवंत आहे, परंतु माझ्या आईची मेलेल्या शपथ घेऊन सांगतो. परंतु तुम्हाला
आता येणाऱ्या काळामध्ये कोणी कितीही तिस्माल खान राहू द्या, कसलाही भडकाव राहू द्या, त्याची चिरफाड करून तुमचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी आम्ही लढा उभा करू. जो कोणी कार्यकर्ता आहे, तरुण आहे, आता बेरोजगार आहे, हाताला काम नाही, सुशिक्षित बेरोजगार आहे, आई वडील हा हा म्हणता लहान वयामध्ये त्याचं लग्न, नोकरी शिकला ना शिकला, काय शिकतो आपण, 12वी ग्रॅज्युएट, त्याच्यानंतर घेऊन टाक देऊन टाक. आई वडील विचार करतात शिकले नोकरी लागत नाही म्हणून लग्न करून टाकतात बिचाऱ्याचं. हा हा म्हणताना 1-2 लेकरं झाले ना झाले, परेशान होतो बिचारा, व्यसनाधीन तर करतो, बेजार होतो. कितीतरी रात्रीच्या कुटुंबा रात्रीच्या घरी मी काही आपल्या समाज वस्तीमध्ये गेलो, मग तो मातंगवाडा असेल महारवाडा असेल, तिथं 4-4 भाऊ आहेत एका एका कुटुंबामध्ये, कसे झोपलेत ह्याची मी चित्र बघितलेलं आहे. दारूच्या व्यसनानं जाऊन कुणाचं तोंड कुणीकडे आहे, कुणाचं तोंड कुणीकडे आहे, कुठे पत्नी आहे, कुठे लेकर आहेत, कुठे म्हातारे आई वडील आहेत, कशाचाच पत्ता कशाला नाही. आहे का नाही विदारक चित्र, आहे का नाही विदारक चित्र. मग हे जर चित्र दूर करायचं झालं तर तुम्हाला एक संघ व्हावं लागेल, एक विचार करावा लागेल. सिनियर कार्यकर्त्यांना माझे हात जोडून विनंती आहे, कार्यकर्त्यांना माझे हात जोडून विनंती आहे. दारू पिणाऱ्यानं कधीच घरं बांधली नाहीत, मोठे झाले नाहीत, परंतु दारू विकणारे मात्र बंगले बांधतात, पैसे कमवतात. म्हणून तुम्हाला आज विनंती करतो की जेवढं जमेल तेवढ्या पद्धतीने व्यसनापासून दूर व्हा, प्रयत्न करा, हळूहळू सोडा. नाहीतर तुम्ही म्हणाल साडेसाठी हे प्यायचं बंद करा व्हायला राहून. अरे तुम्ही जोपर्यंत हे वाईट व्यसनातून बाहेर पडणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही. तेव्हा का बघा, आता इथून उठलं की तेच आहे म्हणजे. आमच्या मायमाऊली सुद्धा तिला माहीत झाले. आज बाजार आहे, आज बाजारच्या दिवशी जर तुम्ही जाता जाता घरी जर काही लहान मुलं असतील, चांगले फळावर जर घेऊन गेलात, काही शुद्ध खाद्यान्न जर तुम्ही चांगलं घेऊन गेलात आणि ते जर आपल्या कुटुंबाला खाऊ घातलात, तर किमान त्याच्या बुद्धीची वाढ होईल, त्याच्या रक्तामध्ये एबीसीडी विटॅमिनची ताकद निर्माण होईल. परंतु तुम्ही जाता जाता जर तुमच्याकडे 4 पैसे जास्त अधिकारी असतील, देशी पित असाल तर विदेशी घेऊन जातात, विदेशी पित असाल तर बियर घेऊन जात असाल, 1 किलो नेत असाल तर 2 किलो नेसाल. एवढं जर थांबवलं आहे, बघा तुमचा विकास कसा होत नाही. मी बी काय टाटा बिर्ला धीरुभाई अंबानीच्या अवलाद नाही, मी सुद्धा मुंबईमध्ये 3ऱ्या माळ्यावर सिमेंटच्या गोण्या टाकलेला कार्यकर्ता आहे, लहान वयामध्ये 3ऱ्या माळ्यावर. परंतु त्याजवळ आम्ही जर त्याग करू नाही शकलो, आम्ही जर चांगल्या विचाराने जर प्रेरित होऊन जर पुढे नाही गेलो, चांगल्या माणसाचे संस्कार कसे आहेत त्यांच्यासोबत राहायला शिका, चांगलं वागायला शिका. साधू संत म्हणतात तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. आणि किती जरी बरोबर केली तर तुमचा सर्वांगीण विकास कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे का नाही? आपण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, आपण चांगलं खाद्यान्न खाल्लं पाहिजे, आपण व्यसनापासून दूर झालं पाहिजे. हे जर आपण जर करू शकलो तर आणि तरच समाजाचा सर्वांगीण विकास हाच तुमचा ध्यास असला पाहिजे, तरच आपली ही चळवळ पुढे जाईल. नाहीतर व्यसनाधीनतेच्या नादामध्ये जर आपण बर्बाद होऊ तर मग कितीही आंदोलन करा, कितीही तुम्हाला उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये सामील करा, तुम्ही शिक्षणच नाही घेतलं तर काय फरक पडणार आहे. म्हणून ते पूर्वाश्रमीचे महाराजही म्हणतात, बाबाने तुम्ही शिक्षण घेतलं नाही, ठीक आहे आम्ही शिक्षण नाही घेतलं म्हणून आम्हाला आता उपवर्गीकरणाची आवश्यकता आहे. म्हणून माझी विनंती आहे, पूर्वाश्रमीच्या महाराजांना माझी विनंती आहे. मी मागे एकदा एक प्रश्न उपस्थित केला मित्रांनो, सचिन भाऊ, प्रश्न असा उपस्थित केला, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला आझादी मिळण्याच्या अगोदर 1 वर्ष पीपल्स एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था उभी केली आणि त्या संस्थेचा वटवृक्ष आज भारतभर झाला पाहिजे होता. देशाच्या बाहेर त्या ठिकाणी त्या वटवृक्षाचं मोठं त्या ठिकाणी दालन उभाट केलं पाहिजे होतं. परंतु या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी त्यांना एकच विनंती केली, बाबासाहेबांचे वंशज म्हणणाऱ्यांनी, बाबासाहेबांचे आंबेडकर चळवळ चालवणाऱ्यांनी जर ही संस्था गावागावापर्यंत गेली पाहिजे होती, तालुक्यापर्यंत गेली पाहिजे होती, भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यावर विद्यापीठे निर्माण झाली पाहिजे होती, ही माझी एक रास्त मागणी चुकीची आहे का? चुकीची आहे का? आता ते म्हणतात तुम्ही बाबासाहेबांच्या वंशजाला तुम्ही कोण शिकवणार आहे म्हणतात, तुम्ही किती शिकलाय म्हणतात, नॉन मॅट्रिक आहे. अरे मी किती मॅट्रिक आहे ते तुला येत सांगतो, मी सांगतो. अशा पद्धतीनं खोटं बोलायचं, रेटून बोलायचं,
वेगवेगळ्या पद्धतीने मानसिक त्रास द्यायचा, जिरे मारण्याच्या धमक्या द्यायच्या, आम्ही धमकीला घाबरणारी माणसं नाही आहेत। निश्चित रूपानं या ठिकाणी बबनराव घोलप असतील, या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत असलेले सुरेश खाडे असतील, जेवढे जेवढे आमदार आहेत सगळ्या आमदाराला माझी विनंती आहे, हा लढा कुठल्याही एका जातीचा नाही। आज तुम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली, सगळ्या आमदारांना सुद्धा आज या ठिकाणी कंधार मधून माझा एक प्रेमाचा सल्ला आहे की तुमची ते दिशाभूल करत आहेत। या ठिकाणी या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये तुम्हाला सुद्धा समाविष्ट करून घेत आहेत आणि गरीबावर तुमच्याकडून अन्याय जर झाला तर हा मातंग समाज पुन्हा तुम्हाला सुद्धा माफ करणार नाही, एवढा ठणकावून आज सल्ला या ठिकाणी देतोय। म्हणून या ठिकाणी रामभाऊ आता तुम्ही चिंता करू नका, फक्त चिंता ह्या गोष्टीची करा, जेवढ्या जेवढ्या तुमच्या संघटना इथं अस्तित्वात आहेत सगळेजण आता आम्ही गेल्यावर एकत्रित बसा, जेवढे जेवढे जिल्हा प्रमुख आहेत ते तरी एकत्रित बसा आणि तुमच्या नेत्याला सांगा की आम्हाला आता एकत्रितरित्या या ठिकाणी समाजाचा लढा उभा करायचा असेल तर एकाच झेंड्याखाली आपण बाहेर येणार आहोत की नाही येणार। आता जर एका झेंड्याखाली जर तुम्ही नीट जर या आंदोलनाला जर उभा करणार असाल तरच हातवरी करा, नाही तर नका करू। एकाच झेंडा असेल, एकच झेंडा, आणि ते जसं आज निळं वादळ निघतंय तसंच एक झेंडा निघेल आणि त्या नेत्याला सुद्धा, त्या जिल्हा प्रमुखाला, त्या तालुका प्रमुखाला सुद्धा सांगा की हा तुमच्या एका संघटनेचा कार्यक्रम नाहीये, हा 59 जातीचा कार्यक्रम आहे। 59 जातीतील पूर्वाश्रमीच्या जेवढ्या काही गोरगरीब समाजाचा लढा आहे त्या ठिकाणी निश्चित रूपाने आम्हाला लढायचं आहे। आणि या ठिकाणी आज आम्हाला काही लोक म्हणतात तुम्ही मनुवादी आहेत, तुम्ही RSS वादी आहेत, तुम्ही अमुक आहेत तमुक आहेत, आम्ही अशा कुठल्याही वादातले नाही आहे, आम्ही अस्पृश्य आहोत आणि आज उपेक्षित हिंदू दलित म्हणून आम्ही जीवन जगतोय। आणि हे उपेक्षित हिंदू दलिताचा जोपर्यंत सर्वांगीण विकास होणार नाही तोपर्यंत ही चळवळ कधीच कमी होणार नाही, एवढा सुद्धा विश्वास या ठिकाणी तुम्हाला देतो। आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या आंबेडकर चळवळीतल्या सगळ्या नेत्याला मी आज या ठिकाणी ठणकावून सांगू इच्छितो, ज्या दिवशी आमचा सर्वांगीण विकास होईल त्या दिवशी आम्हाला तुम्ही समुद्रात घेऊन चला, आम्ही समुद्रात यायला तयार आहोत, परंतु तुम्ही आता विरोध कराल तर हे पाप आम्ही खपवून घेणार नाही। यासाठीच आम्ही या चळवळीमध्ये आज जर उपस्थित झाला असाल तर मला पुन्हा एकदा सांगा की हा लढा सुरू ठेवायचा का नाही, सुरू ठेवायचा का नाही। गावागावामध्ये तुमच्या घरावर झेंडा लागला पाहिजे मित्रांनो। ज्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी विचार करून एक ध्वज देऊ तुमच्याकडे, तो ध्वज तुम्ही तिथे कुठल्या संघटनेचा नसणार आहे, परंतु सामाजिक अस्तित्वाच्या लढ्यासाठी तो झेंडा ज्याच्या घरावर असेल तो मर्द माणूस त्या ठिकाणी मर्दानगी दाखवेल। माझी झाशीची राणी सारखी आमची महिला त्या ठिकाणी पुढाकार घेईल। हा सामाजिक अस्मितेचा झेंडा आहे आणि ह्या झेंड्याला कोणी माईचा लाल आता खाली वाकू देणार नाही, झुकू देणार नाही। आणि आम्ही उपवर्गीकरण आज जरी तुम्ही नाही केलं तुमच्या बापाला घेतल्याशिवाय सोडणार नाही। हा जर लढा उभा करायचा असेल तरच तुम्हाला येणाऱ्या काळात झेंडा तयार करून देऊ का नको, देऊ का नको, का पुन्हा संघटना घेऊन पुन्हा आडवं देऊन पुन्हा परत रात्रीच्या टायमाला जर ट्रोल करत बसला तर काही उपयोग होणार नाही। आणि या ठिकाणी एक चिठ्ठी आली नॉन क्रिमिलियरचा मुद्दा, वास्तव परिस्थिती आहे। नॉन क्रिमिलियर आणि क्रिमिलियर म्हणजे काय काहीच माहिती नाही कुणाला, बरीच लोक वेड्यासारखी नॉन क्रिमिलियर काय माहिती नाही। आज पूर्वाश्रमीच्या महाराला कशाची भीती आहे, कशाची भीती आहे, नॉन क्रिमिलियरची। नॉन क्रिमिलियरचा कायदा आज ओबीसी साठी 8 लाखाचं जर उत्पन्न वर्षाचं जर झालं तर त्याच्या मुलाबाळाला शिक्षणात बी फायदा नाही आणि नोकरीतही फायदा नाही। म्हणून आम्ही राज्य सरकारला सुद्धा विनंती केली आहे, जर अडोकडच्या मुद्दे वर्गीकरणामध्ये जर आम्हाला तशा पद्धतीचा जर जाचक आठ जर करून उपवर्गीकरण केलं तर निश्चितच आमचे मास्तर सुद्धा या ठिकाणी जे शिक्षक प्राध्यापक जे आपण म्हणतो ना ते हेड क्लार्क वगैरे असे ज्याची 75,000 1 लाखाच्या जवळ पगार आहे त्याचा कार्यक्रम झाला, मग झालाच कार्यक्रम, त्याच्या नेत्याला मग शिक्षण बी नाही नोकरी बी नाही, आसरी साडेसाती जर असेल त्याच्यामध्ये तर मग आम्हाला त्याचा उपयोग होणार नाही। आणि हे पूर्वाश्रमीच्या महाराला आंबेडकर चळवळीतल्या नेत्याला माहित आहे
सर्वाधिक जास्त त्यांनी शिकलेले आहेत, सर्वाधिक पळालेले आहेत, म्हणून त्यांना भीती निर्माण झालेली आहे. ही जर भीती असेल तर मी आनंदराज आंबेडकर साहेबांना सूचना केलेली आहे. बरे मुद्द्याच्या माध्यमातून सांगितलं, आनंदराज आंबेडकर साहेब तुम्ही पुढाकार घ्या, हा मातंग समाज क्रिमिलेअरच्या विरोधात 100% लढ्यामध्ये तुमच्या सोबत राहील, 100% सोबत राहील. परंतु तुम्ही आम्ही जर भाऊ भाऊ मिळून जर एकत्रित राहू तरच आपलं पुढचं जमेल. नसेल तर तुम्ही फक्त मातंग समाजाच्या अण्णा भाऊंची बदनामी, लहुजींची, महापुरुषांची बदनामी, या ठिकाणी जर वेगवेगळ्या पद्धतीनं लोकमान्य टिळकांची बदनामी, महात्मा फुलेंची बदनामी या ठिकाणी जर तुम्ही करत असाल तरी आम्ही कदापि खपवून घेणार नाही.